नमस्कार दादा, याआधी सुद्धा मराठी मुंबईला गेले होते आणि दादांनी सांगितलं होतं मराठ्यांना आता आरक्षण भेटले, जी आर भेटलाय. पण आता असं कळतंय की तो जी आर फसवा आहे, सरकारनं कुठलंच काम केलं नाही आणि परत एकदा 30 तारखेला मराठ्यांना आंतरवाली सराटी इथे येण्याचं आवाहन केलेलं आहे. काय सांगाल की जी आर फसवा होता की त्यावर काम झालं नाही? काय जय जय जिजाऊ जय शिवराय समस्त आपल्या मराठा कुणबी बांधवांनो जी आर दादांनी जो घेतला तो जी आर फसवा जी आर नाही आहे, परंतु एकच आहे की जी आरनुसार जे सर्टिफिकेट मिळण्याची जी स्पीड आहे फार कमी आहे. आता आम्ही मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून परभणीच्या भागामध्ये जवळपास 200 ते 250 प्रमाणपत्र मी स्वतः काढून दिलेत आणि 9 गावाच्या नोंदी पण शोधून दिल्यात. फक्त एक आहे की विलंब लागतोय, फार स्पीड कमी आहे आणि जी आरनुसार सर्टिफिकेट मिळत आहेत. परंतु दुसरा एक मुद्दा आहे, सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळायला पाहिजे की सरकार प्रमाणपत्र तर द्यायला पण व्हॅलिडिटीला आपल्याला अडकवणार आहे. मग आम्ही कालच व्हॅलिडिटीला भेट दिली तर आणखी सरकारकडून जी आरनुसार निघालेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटीबाबत कोणताही मुद्दा नाही आहे आणि त्यांना सरकारनं कोणताही आदेश दिला नाही. म्हणून दादानं जो आज विजय घेतला आहे हातामध्ये, 30ला पण हा विषय व्हॅलिडिटी होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक आम्ही परभणीपासून सुरुवात करणार आहेत निवेदनाची. हे निवेदन आम्ही ग्रुपला टाकू आणि परभणीमधून पहिली जे आरनुसार व्हॅलिडिटी काढून देण्याचं चॅलेंज आम्ही करतो आणि दादाच्या चरणी ती व्हॅलिडिटी आम्ही प्रथमतः अर्पण करणार आहे. आणि मोठ्या संख्येनं जेवढे हे बिळातले उंदीर येऊन मुद्दाम ओरडालेले आहेत, जेवढे ओरडतील तेवढ्या मोठ्या संख्येनं इथं 30 मेला आम्ही येणार. आम्ही तर परभणीचे 29ला स्वयंसेवक म्हणून येणार आहेत. दादा तर म्हणले होते 2 लाख, तर माझं तर म्हणणं आहे 2 लाखापेक्षा जास्त 4 लाख स्वयंसेवक निवडल्या जातील. आम्ही स्वइच्छेने काम करायला तयार आहे आणि सगळ्यांनी व्हॅलिडिटीवर लक्ष द्या, कारण व्हॅलिडिटी जी आरनुसार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. मराठी मुंबईला गेले होते आणि त्यावेळेस आश्वासन दिलं होतं किंवा जरांगे पाटील असं म्हणाले होते की मराठ्यांना आरक्षण भेटले. जरांगे पाटील यांच्याकडे सरकारकडून जी आर देण्यात आला होता. या जी आरबद्दल काय सांगाल? कारण आता असं म्हटलं जाते की हा जी आर फसवा आहे आणि या जी आरनुसार कुठलंच आरक्षण भेटलेलं नाही. काय भावना आहे? सर्वोत्तम जय शिवराय सर्व मराठा बांधवांना. माझं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी आहे, गॅजेटियर म्हणजे काय हो? आतापर्यंत कोणी अभ्यास केला आहे का? प्रत्येकाला फक्त प्रतिक्रिया द्यायची आहे, प्रत्येकाला बोलायचे. नियमानुसार गॅजेटियर म्हणजे तत्कालीन जातीय निहाय जनगणना, जातीयनिहाय जनगणना झालेली त्या काळामध्ये, म्हणजे जी त्या प्रत्येक गावामध्ये गावात नाही, गल्ल्यातली नाही, घराघरातली नोंदी त्या काळात आहे. आणि त्यानुसार त्या काळामध्ये ठरलेलं आहे की बाबा किती कुणबी होते, किती मराठा होते, बरोबर आहे. तर ठीक आहे ना, आता त्या काळात मराठा नोंदी असतील हा वेगळा विषय, परंतु ज्या गावामध्ये कुणबी नोंदी आहे आणि तिथं आज मराठा बांधवांना जर सर्टिफिकेट मिळालेलं नाही, राज्य सरकारचा 100% कुठंतरी काहीतरी चुकतंय किंवा जाणीवपूर्वक केलं जातं आहे. माझा स्पष्ट दावा आहे, कारण आम्ही जे फिरतो आहे आज महाराष्ट्रभर आम्हाला माहीत आहे, कारण की गेली 30 वर्ष काम करतो आहे. 1984 जी आरच्या नंतर 2004 2012चा जी आर कसा निघाला आणि त्याचा सुधारित जी आर सन्माननीय दादांनी कसा करून घेतला, याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्य सरकारची राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी नाही आहे. आजही राजकारण बाजूला ठेवून जर सरकारने ठरवलं तर मी तुम्हाला सांगतो या गॅजेटियरनुसार मराठा बांधवांना सर्टिफिकेट दिल्या जाऊ शकतं. आणि एवढंच नाही, आता आमचे बांधव परभणीचे म्हणले की सर्टिफिकेट व्हॅलिडिटी, जर तुम्ही सर्टिफिकेट इश्यू करताय तर व्हॅलिडिटी द्यायला काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे तुमची राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. कुठंतरी तुम्ही समाजाला बाजूला म्हणजे कड करण्याचा कार्यक्रम करताय, समाजाला दूर लोटण्याचा कार्यक्रम करताय, हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दादांनी जे आंदोलन आता हाताशी घेतलेलं आहे, अनेक बांधव म्हणतील पुन्हा दादांनी उपोषण करू लागले, कशासाठी करू लागले? जरा लक्षात घ्या, शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे जूनमध्ये. दादानी जे आंदोलन पुकारलेले आहे बांधवांनो, माझी सर्व बांधवांना कळकळीचे हात जोडून विनंती की 30 तारखेला जिथे यायचं आहे आपण, एकच पहिलाच दिवस आपण म्हणून नाही दुसऱ्या दिवशी जाऊ, तिसऱ्या, असं करू नका. 30 तारखेला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं. कारण आहे की आता आपल्या मुलींचे शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे, आपल्या पोरांना ॲडमिशन्स घ्यायचे आहे महाराष्ट्रामध्ये. आणि या संस्थाचालक सगळे भडवे आपलेत, यांना सुद्धा एक इशारा 30 तारखेला आपण दादांच्या तोंडून आपण देऊ की आता यानंतर जरी राज्य सरकारनं आमचा निर्णय घेतला नाही, परंतु त्या संस्था चालकांना आता निर्णय घ्यायचा आहे. भडव्यांनो, आमच्या जीवावरती मी एवढे मोठे झालेत, आता आमच्या पोरांना फ्री, पूर्णतः फुकट ॲडमिशन तुम्ही द्यायचे. जर नाही दिले तर आता यापुढे दादांच्या म्हणण्यानुसार, दादा जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत नाही, परंतु या संस्था चालकांच्या घरावर सुद्धा मोर्चे काढावा आपल्याला लागणार आहे. कारण की यांनी आतापर्यंत आपल्याच पोरांची लूट केलेली आहे. सर्वसामान्य इतर जातींना त्यांनी भरभरून दिलं, परंतु मराठा समाजाला दिलं नाही. म्हणून
या येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी हे आंदोलन फार जरुरी आहे. आपल्या लेकरा बाळांसाठी हे आंदोलन आहे. म्हणून आवर्जून मी विनंती या ठिकाणी करणार आहे की सगळ्यांनी 30 तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा माझं म्हणणं आहे, दादानी बोलले आज की विखे पाटील स्वतःला मराठा म्हणवता आपण. आम्ही त्याच्यानंतर 2 वेळेस विखे पाटलांकडे जाऊन आलो, त्यांना सांगितलं आणि ते कसं करू शकतात हे आम्ही त्यांना कागदोपत्री पटवून दिलं, कायदेशीररित्या पटवून दिलं, तरीसुद्धा ते निर्णय घ्यायला अकार्यक्षम आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्यावर पगडा हा देवेंद्र फडणवीसांचा आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सांगणार नाही तोपर्यंत हे काहीच करू शकत नाही. म्हणजे बस म्हणलं का बस, उठ म्हणलं का उठ, एवढंच काम आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारून विखे पाटलांनी त्यांच्या पदाचा, उपसमिती पदाचा राजीनामा या ठिकाणी द्यावा, ही स्पष्ट मागणी माझी या ठिकाणी आहे. जरांगे पाटील यांचे वेगवेगळे आंदोलन झालेत, पण बऱ्याच वेळा विरोधक अशी टीका करतात की किती वेळ सभा घेणार, किती वेळा तुम्ही उपोषण करणार, हाती काही लागलं का? तर काय सांगाल, जरांगे पाटलाचे जे आंदोलन आहेत पाठीमागच्या 2-2.5 वर्षापासून चालू आहेत, हाती काय काय लागलं, काय वाटतं? दादा, हा प्रश्न मला फार चुकीचा वाटतो. बऱ्याचशा लोकांच्या मनात येतं कसं असं मला कळत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की दादांमुळं काय झालं, दादांमुळं हे सगळं बोतावळं एकत्र आलं ना. आमच्यासाठी ही समाधानकारक गोष्ट आहे की मराठा कधी नव्हे तो एवढा, म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या नंतर जर एक संघ आला असेल आणि एक संघच आला नाही तर एका हाकेवर मराठा आज महाराष्ट्रामध्ये एकमेकांना साथ द्यायला लागलाय, ही सगळ्यात मोठी विजयाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आज ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, आज अनेक लोक, अनेक जिल्हा परिषद सदस्य झाले, अनेक सरपंच झाले, अनेक पोलीस पाटील झाले, अनेक मुलं नोकरीला लागले, लाखोच्या घरात हा आकडा गेलेला आहे. आज हे दादांच्या म्हणजे आंदोलनाचं यश नाही आहे का? हे निश्चितच दादाच्या आंदोलनाचं यश आहे. आणि यानंतरही काय असतं, आमचे मंगेश साबळे पाटील आत्ताच म्हणले सरपंच की काय असतं की शेतीची डायरेक्ट पेरण्याला सुरुवात करता येत नाही. तुम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारे अगोदर नांगरावं लागतं, मग मशागत करावी लागते, मग काटेकुपाटे तोडावं लागतात, अशा अनेक गोष्टी. तशा 3 वर्षाच्या काळामध्ये आमचं असंच झालं. म्हणून समजा आज जेवढं काही मिळालं तेवढं मला तरी वाटतं समाधानकारक आहे. आणि यापुढेही राहिलेल्यांचं मिळल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळं आम्ही दादांसोबत खंबीरपणे उभा आहोत आणि यानंतरही उभे राहू. 30 तारखेचं जे आवाहन केलेलं आहे ते आंदोलन कसं वेगळं असेल याच्या आधीच्या आंदोलनापेक्षा? माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रातलाच नव्हे, दादांना आताच सांगितलं की आजूबाजूच्या 7 राज्यातला मराठा या ठिकाणी एकवटणार आहे. म्हणजे मराठा साम्राज्य जे होतं ते सगळ्या मराठा साम्राज्यातले मराठा या आंदोलनात सहभागी होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रालाच नाही तर या देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे आंदोलन करणार आहे आणि समाजाला सुद्धा एक वेगळ्या दिशा देण्याचं काम हे आंदोलन नक्कीच करणार आहे. आम्हाला खात्री आहे की या आंदोलनामध्ये आम्ही स्वतःला काहीतरी मिळवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे. मराठा बांधव जे कोणी व्हिडिओ बघत असतील काय आवाहन करणार? मराठा बांधवांना एकच विनंती आहे की आतापर्यंत कोणीही, कारण हे सगळे राजकीय भांडगुळ आहेत, हिजाड्याच्या अवलादी झाल्यात सगळ्या. महाराजांवर एवढ्या वेळेस हे बोलले, अनेक लोक बोलले, आता गेल्या 4-5 दिवसामध्ये एकही मराठा आमदार, मराठा खासदार, हिजडे मराठे मंत्री एकही भाडखाऊ कुठंही बोललेला नाही. म्हणून आपली श्रद्धा, आपली निष्ठा फक्त दादांच्या चरणी, दादांच्या पाठीमागे उभे राहू द्या. माझी कळकळीची विनंती आपल्याला असणार आहे की दादा जे म्हणतील ते आपल्याला करायचं आहे आणि करायचंच आहे. हा ठाम निर्धार घेऊनच आपण 30 तारखेला या ठिकाणी पोहोचायचं आहे. धन्यवाद.